महाराष्ट्रातील विद्यालयामध्ये मार्क चांगले होते तर मला लगेच ॲडमिशन मिळालं. 2 वर्ष मी त्या वसतिगृहामध्ये काढले. वसतिगृहामध्ये 27 रुपये 25 रुपये मासिक भत्ता मिळायचा, शैक्षणिक साहित्य मिळायचं, वह्या पुस्तकं मिळायचे, जेवणाचा खर्च, सगळा खर्च झाला. 12वी सायन्स झालो. सायन्स नंतर पुढं काय करायचं? आता नवकरे सर आहेत, कितीतरी लोकांना इथं आता जेई CET याच्यातून ते घडवत असतात. म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून बघतोय मी की विद्यार्थ्यांना घडवत आहेत की ते इंजिनियर व्हावे, डॉक्टर व्हावे, पुढे जावे. पण मला त्यावेळेला हे माहीत नव्हतं की 12वी सायन्स नंतर काय करायचं असतं. त्यावेळेच्या ॲडमिशन प्रोसेस खूप वेगळ्या होत्या. आताच्या ह्या मेरिट CET किंवा जेई असं काही नव्हतं. म्हणजे 1997 साली गावातून घरातून एक मोठी अशी लांब छत्री भाकरीचा डबा बांधून इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला मी सांगलीला वालचंद कॉलेजला गेलो होतो 1997ला. काही माहीत नव्हतं. फक्त कुणीतरी मला सांगितलं होतं की इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे तर गव्हर्नमेंटचं कॉलेजच घ्यायचं, सिव्हिल घ्यायचं नाही, मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच घ्यायचं. माझे मार्क्स तोडके होते. म्हणजे जेवढे 10वीला मार्क्स होते तेवढे 12वीला नव्हते मिळाले. पण माझ्या मेरिटप्रमाणे मला काय इंजिनिअरिंगला म्हणजे गव्हर्नमेंटचं जे कॉलेज आहे, म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये 2 कॉलेज आहेत, सांगलीचं वालचंद कॉलेज आणि कराड गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. दोन्ही कॉलेजमध्ये माझ्या मेरिटप्रमाणे काय मला ॲडमिशन मिळालं नाही. त्या रांगेतून पुढं आलो. एक देवासारखा शिक्षक लास्टला होता, लास्ट टेबलला तो भेटला. तर तो असंच चालला, ॲडमिशन घेत नाही, काय झालं? तसं मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, गव्हर्नमेंटच्या दोन्ही कॉलेजच्या सीट फुल झाले, मला काही ॲडमिशन मिळालं नाही. मी चाललो. तर ते देवासारखे मला म्हणजे ठीक आहे, दुसरीकडे तुला कुठं ॲडमिशन मिळालं तर चालेल का? कारण हे 2 कॉलेज इमिजिएटली फुल झाले. त्यांना आपल्या महाराष्ट्रात कुठेही भेटलं तर चालेल, पण माझी अटॅक मला गव्हर्नमेंटचं पाहिजे. कारण डोक्यात एक होतं की गव्हर्नमेंटमध्ये फी कमी असते, प्रायव्हेटला फी खूप जास्त असते. तो शिक्षक, तो जे होते अधिकारी, त्यांनी पटकन सांगितलं किंवा पुण्याचे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये 2 शाखामध्ये 3 सीट रिकाम्या आहेत. पुणे युनिव्हर्सिटी वेगळं आहे, शिवाजी युनिव्हर्सिटी वेगळं, कोल्हापूर साईड वेगळं आहे. तर ठीक आहे म्हटलं, काय आहे सांगा. तर ते म्हणते मेटलर्जीच्या 2 सीट आहेत आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगची 1 सीट आहे. आता हे दोन्ही नाव मी पहिल्यांदाच ऐकलेली. कारण आजकाल आपण म्हणजे आता तर IT, सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स सगळं काही मुलांना माहिती आहे. पण त्यावेळेला मेटलर्जी इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग हे पहिल्यांदाच ऐकलं होतं. पण एक थोडंसं लॉजिक लावलं मी की प्रोडक्शनची 1 सीट आहे, मेटलर्जीच्या 2 सीट आहे. म्हणजे मेटलर्जीला कमी महत्त्व असेल, प्रोडक्शनला जास्त महत्त्व असेल. म्हणून मी प्रोडक्शनची ती 1 सीट उचलली. म्हटलं ठीक आहे, मला द्या प्रवेश करा. ते घेऊन घरी आलो. घरी येईपर्यंत मला हे माहिती नव्हतं की मला कुठल्या कॉलेजला, पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला एवढंच माहिती होतं. पण नंतर जरासं त्याची शहानिशा केल्यावर कळालं की आज जे महाराष्ट्रामधलं 1 नंबरचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे की ज्याला आज CET असो किंवा जे टॉपर म्हणजे बरोबर मारतात त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी, अगदी अपघातानं मला त्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, म्हणजे COP म्हणतात, आता ऑटोनॉमिक्स आहे. म्हणजे अगदी पूर्वी सगळ्यात पहिलं जे म्हणतात विश्वेश्वरय्या युनिव्हर्सिटी झाले, खूप मोठं कॉलेज आहे. त्या कॉलेजला मिळालं मला ॲडमिशन. पण आता त्याच्या पुढचा प्रश्न मी का सांगतो विद्यार्थ्यांना, म्हणजे परिस्थिती प्रत्येकाला प्रत्येक टप्प्यावर अडीअडचणी निर्माण करत असते. पण हार नाही मानायची, ते लढत राहायचं, झटत राहायचं, तर तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. तोपर्यंत मी कधीही हार नाही मानली. प्रत्येक स्टेजला जिथं जिथं आलो मी त्या परिस्थितीशी सामना केला, लढत राहिलो, पुढे गेलो. गावाकडून पुण्याला जायचं, पुण्यामध्ये राहायचं, पुण्यामध्ये ते शिक्षणाचा खर्च कसा करायला, आमचं शेळ्या घर, मेंढ्या राखणाऱ्यांचं कुठून पैसे देणार. कुणीतरी सांगितलं की पुण्यामध्ये आमच्या तिकडचे तत्कालीन आमदार विलासराव पाटील निंबाळकर यांचे बंधू ते पुण्यात राहत होते, त्यांच्याकडे जा. मी आणि भाऊ दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो. पुण्यामध्ये एक मोठ्या सोसायटीमध्ये ते राहत होते. बेल वाजवली. गावाकडून आल्यानंतर त्यांनी पटकन आत घेतलं. गावाकडून आले मुलं, पहिलं त्यांना जेवायला घाला. आम्ही जेवलो. मग मोस्टली कसं
नोकरीसाठी किंवा कामाधंद्यासाठी लोक गावाकडून शहराकडे येतात असं त्यांनाही वाटतं. त्यांनी विचारलं, काय रे बाबा कशासाठी आला? तर मी सांगितलं की मला COP मध्ये ऍडमिशन मिळालंय. तर त्या माणसाला एवढा आनंद झाला. ही वॉज अ रिटायर्ड कलेक्टर फ्रॉम द पुणे, पुण्याचा रिटायर्ड कलेक्टर. त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी आजूबाजूच्या 4-5 लोकांना माझ्या समोर फोन करून सांगितलं, अरे आमच्या गावाकडच्या धनगराच्या पोराला COP मध्ये ऍडमिशन मिळालं. त्या क्षणापासून मला त्यांनी त्यांच्या घरी ठेवून घेतलं. म्हणजे दत्तकच माना, म्हणजे तुमच्या पाठीमागे आज तुम्हाला दत्तक घेऊन तुमच्या पाठीमागे एवढे महारथी उभे आहेत, तसं त्या एक माणसानं मला त्या क्षणापासून, भावाला म्हणते तुझ्या घरी, त्या क्षणापासून मला त्यांनी त्यांच्या घरामध्ये ठेवून घेतलं. खूप मोठा व्यक्ती, म्हणजे कलेक्टर सारखा, आज आपण तलाठी किंवा ग्रामसेवक बघतो कसे असतात, कलेक्टर सारखा माणूस, रिटायर कलेक्टर, पुण्याच्या ठिकाणी रिटायर झालेला माणूस, 2 बेडरूम हॉलच्या फ्लॅटमध्ये मारुती 800 त्यांची मुलाला वेस्पा स्कूटर. एकदम सामान्य माणूस, सामान्य जीवन जगणारा माणूस मी तिथं पाहिला. 4 वर्ष मी ज्यावेळेला त्यांच्या सहवासात राहिलो, 4 वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेज ते हडपसरला राहायचे. तिथून शिवाजीनगरला मी रोज सायकलने ये जा करायचो. संध्याकाळी घरी जायचो. ते जे जेवतील, ते जे खातील, ते मला जेवायला द्यायचे. थोडीफार त्यांची सेवा करायचो, पत्र लिहायचो, जे काही करता येईल त्यांच्यासाठी ते करायचो. पण त्यांच्यासारखा प्रामाणिक माणूस गव्हर्नमेंटमध्ये किंवा या शासकीय याच्यामध्ये मी आज तागायत माझ्या पूर्ण हयातीत पाहिला आणि ते मला शिकता आलं जवळ. त्यांचा जो प्रामाणिकपणा, त्यांचं जे काय तेज याच्यावर होतं, ते IAS गोल्ड मेडलिस्ट होते त्यावेळेस. तो ते प्रामाणिकपणा किंवा धडाडी किंवा गोरगरिबांसाठी किंवा शिक्षणासाठी, जसं त्यांनी आमचा इतिहास किंवा आमचा काही संबंध नसताना आलेल्या क्षणापासून त्यांनी मला दत्तक त्याच्यासाठी घरी ठेवून घेतलं. त्या माणसाला मला जवळून पाहता आलं, त्यांचं काहीतरी गुण घेता आलं आणि त्याच गुणाच्या जीवावर आज मी इथं शहापूरमध्ये गेली 20 वर्ष अगदी ताट मानले जातो. आयुष्यात आलेली माणसं अपघातानं भेटतात, अचानक भेटतात, पण खूप काही तुम्हाला देऊन जातात, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तिथून घरी तर त्यांच्या घरी जेवायला मिळायचं, पण त्यांना म्हणता येत नाही ना की मला दुपारचा म्हणून डबा द्या कॉलेजला जाताना. त्यावेळेला 97ला युतीचं शासन होतं. फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये शिवसेना युतीचं शासन होतं आणि 1 रुपया झुणका भाकर मिळाला. आमच्या शिवाजीनगर म्हणजे COP कॉलेजच्या बाहेर शिवाजीनगर रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेर झुणका भाकर केंद्र होतं. मी रोज 2 रुपयाच्या 2 झुणका भाकर खायचो दुपारच्या. संध्याकाळी जाऊन त्यांच्या घरी जेवायचो. चहा प्यायला 5 रुपये 2 रुपये त्यावेळेला खिशात नसायचे. ते क्लबमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये गेलो नुसतं बसायचं फिरून यायचं, कारण ते आपल्याला पैसे नसायचे. का ती परिस्थिती सगळी जवळून पाहिली होती, त्या परिस्थितीची नेहमी जाणीव ठेवली. इंजिनिअरिंगला पण मी डिस्टिंक्शननं पास झालो. पुढं 2 वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेजवरतीच लेक्चरशिप केली. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक रत्नागिरीला 1 वर्ष लेक्चरशिप केली. त्यानंतर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज कराडला 1 वर्ष लेक्चरशिप केली. पण त्यामध्ये थोडंसं म्हणजे मला असं अस्वस्थ होत होतं, कारण 3-4 तास लेक्चर घ्यायचे, पूर्ण दिवस रिकामा जायचा. आपण जे काही इंजिनियर झालोय किंवा आपण जे काही करतोय त्याचा फुल्ली युटिलायझेशन होत नाही असं कुठंतरी मनात वाटत होतं. आणि त्यानंतर मग मी प्रायव्हेट कंपनीकडे वळलो. 2003 साली मला सातारलाच एका छोट्याशा कंपनीत नोकरी मिळाली. 2 वर्ष अगदी प्रामाणिकपणे तिथंही काम केलं मी. त्यानंतर 2005ला शहापूरला आलो. गुजराती बागेमध्ये तिथं ताडोबा मंदिरच्या तिथं राहत होतो मी. आटगावला कंपनी होती, कुर्गर कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी आहे, सिंगापूर बेस्ड कंपनी आहे. तर त्यावेळेला खूप छोटीशी अशी कंपनी होती, गाड्यामध्ये चालू झाले. त्यावेळेला मी इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो. त्या इंजिनियरचा आज मी तिथं जनरल मॅनेजर आहे. जवळपास 500-600 लोक काम करतात. एक साधा इंजिनियर होतो मी, गावाकडून आलेला. काही इंग्लिश मला माहीत नाही, बोलता येत नाही. आज ही कंपनी आहे फॉरेनची. मालक लोक किंवा बाहेरची जी लोक आहेत त्यांना इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. ते सुरुवातीला आपल्या तोडकं इंग्लिश, पण जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि प्रामाणिकपणा पाठीशी होता. एवढं मोठं जे काही उभं केलंय, एक प्रामाणिकपणे उभं राहिल्यामुळं त्या मालकाने एवढे इंजिनियर आले असतील, एवढी लोक गेली असतील, येऊन गेली असतील, कधी कुणाला अशी संधी मिळाली नाही. जी संधी मला मिळाली
इंजिनियरचा मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, प्लॅन मॅनेजर, असिस्टंट GM, आता GM म्हणून जवळपास 7-8 वर्ष झालं काम करतोय. अगदी प्रामाणिकपणे काम करायचं तर मग आपल्याला फळ ऑटोमॅटिक मिळतं. त्याचे मालक होते, सिंगापूरचे होते, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की संपत पैशाच्या पाठीमागं धावू नको. कारण त्यांना माहिती होतं, त्यांनी जग बघितलेलं आहे, सगळीकडे असं होत असतं. पैशाच्या पाठीमागं धावू नको, तू असं कार्य कर की पैसा तुझ्या मागे धावला पाहिजे. आणि हे सत्य आहे. त्यामुळं आयुष्यात मी म्हणजे हे फक्त तुम्हाला एक प्रेरणा, ऊर्जा मिळावी ह्या हेतूनच सांगतोय. आयुष्यात तुम्हाला कितीही मोठ्या अडचणी आल्या, पण तुम्ही आज योग्य ट्रॅकवरती आहात, विद्यार्थी आहात, 10वीचे आहेत, 9वीचे आहेत, 8वीचे आहेत, पुढं जायचं आहे आपल्याला, शिकायचं आहे. शिक्षणानं परिस्थिती चेंज होत असते. कुणी म्हणू द्या मी गरीब आहे, मला जमत नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत, आम्हाला हे शिकायला परिस्थिती नाही. परिस्थिती ही वेगळी, परिस्थिती चेंज होत असते. फक्त तुमची जी जिद्द आहे, तुमची ती उमेद आहे, ती तुमच्या कायम पेटत राहिली पाहिजे, तुमची ती धगधगत राहिली पाहिजे की नाही मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे. ॲटोमॅटिकली पुढच्या वाटा मिळत जातील तुम्हाला. आणि तुमचे वाटारे ऑलरेडी तुमच्याबरोबर प्रत्येकाला दत्तक घेऊन महाराज तुमच्या सोबत आहेत. आता आम्ही जोडले गेलेलो आहोत. 2-3 वर्ष हे प्रयत्न करतायत माझ्याबरोबर, कंपनीबरोबर जाणीव प्रतिष्ठान. बऱ्याच लोकांना आम्ही मदतही करतोय, पण ह्या वर्षापासून नक्कीच आम्ही जाणीव प्रतिष्ठानच्या मागे राहू, जेणेकरून ॲटोमॅटिकली तुमच्या मागे, कारण मला तेवढा वेळ मिळत नाही अशा ह्याच्यामध्ये येणं जाणं करण्यासाठी. पण आम्ही नक्कीच जाणीव प्रतिष्ठानच्या पाठीमागे राहू, म्हणजे इनडायरेक्टली तुमच्याही पाठीमागे राहू अशी मी ग्वाही देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.